कोल्हापूरच्या किनी टोल नाक्यावर काँग्रेसकडनं सध्या अत्यंत आक्रमकपणे टोलच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। सतेज पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सध्या सुरू आहे। पुणे बंगळुरू महामार्गावर अत्यंत वाईट अवस्था आहे रस्त्याची, ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत। त्या अनुषंगाने काँग्रेसकडनं आता हे आंदोलन केलं जात आहे। विजय केसरकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। विजय, काँग्रेसकडून अत्यंत आक्रमकपणे पश्चिम महाराष्ट्रभर हे आंदोलन सध्या होत आहे। कोल्हापुरात या आंदोलनाची आक्रमकता काहीशी जास्त दिसतेय, मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। विजय, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य अगदी बरोबर आहे, कारण या ठिकाणी मी टोल देणार नाही ही भूमिका घेऊन काँग्रेसच्या वतीनं आंदोलन सुरू झालेलं आहे। आणि या टोल नाक्यावर येणाऱ्या प्रत्येक गाडीवर स्टिकर लावून हे आता आंदोलक आहेत या गाड्या पुढे सोडत आहेत, म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये टोल दिला जाणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे। कारण पुण्यापासून कोल्हापूरपर्यंतचे महामार्गाचे सहापदरीकरण करणं सुरू आहे। या दरम्यान जे खराब रस्ते झालेले आहेत या खराब रस्त्यांमुळे प्रवास करण्यासाठी खूप वेळ लागतो। कोल्हापुरातून पुण्याला जायला किमान 6 ते 7 तास लागतात। अशा वेळी टोल का द्यायची अशी भूमिका आहे ती काँग्रेसच्या वतीनं घेण्यात आली आणि म्हणूनच कोल्हापूरच्या किनी टोल नाक्यावर इकडे जर बघितलं तर आपण प्रत्येक गाडीवर अशा पद्धतीचे स्टिकर्स लावून सगळे जे आंदोलक आहेत या गाड्या इथून पुढे सोडत आहेत। टोल नाक्यावर देखील कुठलाही टोल या गाड्यांना आता घेत नाही आहेत, कारण सरळ या टोल नाक्यावरून गाड्या ह्या पास होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी इशारा दिलेला आहे की जर काँग्रेस या ठिकाणी टोल घेतला तर मात्र इथं हे आंदोलन आणखी आक्रमक होईल आणि म्हणूनच या गाड्यांवर प्रत्येक गाड्यांवर स्टिकर लावलेला आहे, आम्ही टोल देणार नाही। आणि म्हणूनच हे सगळे आंदोलक आहेत ते या महामार्गावर एकवटलेले आहेत। इथून पुढे हे असंच आंदोलन कराड असेल, सातारा असेल, या टोल नाक्यांवर देखील अशाच पद्धतीचं आंदोलन पाहायला मिळते। सतेज पाटील आहेत, ऋतुराज पाटील आहेत, जयंत आसगावकर आहेत, राजू आवळे आहेत, जयश्री जाधव हे सगळे लोकप्रतिनिधी आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। सांगली जिल्ह्यातील देखील कार्यकर्ते काँग्रेसच्या या आंदोलनामध्ये सहभागी झाले। त्यामुळे इथे गाड्या थांबून गाडींवरती स्टिकर लावून न आंदोलन टोल देता हे सगळे गाड्या आहेत त्या इथून पास होताना आपल्याला पाहायला मिळतात। काँग्रेसचे खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। त्यामुळे एका बाजूला सतेज पाटील यांनी टोल नाक्यावर ठिय्या मांडलाय तर दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने गाड्यांवर स्टिकर लावून गाड्या इथून पास केल्या जात आहेत। अजिंक्य, विजय, आणि दुसरीकडे आपण पाहतो आहोत की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या आंदोलनादरम्यान निर्माण होऊ नये यासाठी पुरेपूर खबरदारी देखील घेतली गेलेली आहे, मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। विजय, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? अजिंक्य अगदी बरोबर आहे, कारण काँग्रेसनं आधीच जाहीर केले की खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते सांगली असेल कोल्हापूर जिल्ह्यातील येतील, मात्र महामार्गावर कुठलाही अडथळा होऊ नये, कारण काँग्रेसनं आधीच भूमिका घेतली की कुठल्याही वाहनांना या ठिकाणी अडवलं जाणार नाही। मात्र जर वाहनांना अडवलं तर मात्र या ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी खूप मोठा बंदोबस्त आहे तो तैनात केलेला आहे आणि पोलीस बंदोबस्तामध्ये किंवा पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली या गाड्या आता टोल नाक्यावरून पास होत आहेत। ठीक आहे, आपण प्रेक्षकांना ही दृश्य दाखवत आहोत। कोल्हापूरमधली ही दृश्य आहेत किनी टोल नाक्यावरची। काँग्रेसचं सध्या कोल्हापुरात टोल विरोधी आंदोलन सुरू आहे। विजय, धन्यवाद, आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। अपडेट्स घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।